मूवीला जायचा प्लॅन आहे. खूप दिवसापासून आम्ही लेट नाईट शोचा प्लॅन करत होतो मूवीचा. तर आज फायनली आम्ही मूवी बघायला जाणार आहोत आणि ती मराठी मूवी आहे, रिसेंटलीच रिलीज झालेली आहे. तर हा इथं गेम खेळत बसला आहे का टाईमपास करतो माहिती नाही. आपल्याला जायचं आहे, निघायचं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आमची सकाळपासून खूप घाई गडबड चालू आहे, कारण पूजाला आज ऑफिसला जायचं आहे आणि ती इथे सगळी तिची मेकअप अँड ऑल सगळी तयारी करते. आणि आमचा नाश्ता वगैरे सगळं करून झालं आहे आणि थोडं कामं बाकी आहेत, जसं देवपूजा वगैरे. तर ते सगळं पूजा तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आमचा आज मूवीला जायचा प्लॅन आहे. खूप दिवसापासून आम्ही लेट नाईट शोचा प्लॅन करत होतो मूवीचा. तर आज फायनली आम्ही मूवी बघायला जाणार आहोत आणि ती मराठी मूवी आहे, रिसेंटलीच रिलीज झालेली आहे. आज अनफॉर्च्युनेटली मला ऑफिसला जावं लागतं आहे. कॉर्पोरेट मजदूर ॲज युजल ऑफिसलाच जाणार आहे आज. आणि चिन्मयचं वर्क फ्रॉम होम आहे, तर तो त्याचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल. मी संध्याकाळी मी आल्यानंतर आम्ही मूवीचा जो प्लॅन केलेला आहे त्याचे जे क्लिप्स असतील ह्या व्लॉगमध्ये आम्ही शेअर करू आणि मूवी कसा वाटला त्याचा पण रिव्ह्यू आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आणि आता माझी जरा घाई गडबड चालू ऑफिसला जायची, ते मी पटकन आवरून मला देवपूजा पण करायची. तर भेटूया पुन्हा एकदा संध्याकाळी जेव्हा पूजा ऑफिसमधून परत येईल. तोपर्यंत बाय. तर इथे मी देवपूजा करून घेतली आहे आणि ही आजची अशी देवपूजा आहे, साधीच केली आहे. आणि आता मला ऑफिसला जायला पण घाई होते, तर मी व्लॉग कंटिन्यू करेल नंतर संध्याकाळी. गुड आफ्टरनून मित्रांनो, परत एकदा. मी जस्ट माझ्या ऑफिसच्या कामातून ब्रेक घेतला आहे आणि खूप भूक लागली आता. तर मी सगळं जेवण गरम करून घेतलं आहे. पूजाने ऑलरेडी भाजी चपाती बनवली होती तिच्या डब्यासाठी, कोबीची भाजी. तर मी जस्ट ती गरम करताना टेस्ट केली आणि खूप मस्त बनली आहे. स्पायसी बनवली आहे तिने मस्त ॲक्च्युली. आणि थोडा डाळ भात होता, तो गरम केला आणि थोडे पापड तळले मला तोंडी लावायला. तर मी आता जेवून घेतो. आणि जसं तुम्हाला ऑलरेडी सकाळी सांगितलं होतं की आमचा आज संध्याकाळी एक प्लॅन आहे मूवीचा. तर भेटूया पुन्हा एकदा संध्याकाळी जेव्हा पूजा घरी येईल. तर असा आजचा मेन्यू आहे, डाळ भात, भाजी चपाती आणि थोडे पापड. तर मी पटकन जेवून घेतो आणि माझं ऑफिसचं काम करून घेतो. सो फ्रेंड्स, मी आत्ता जस्ट ऑफिसवरून आली आहे आणि ऑफिसवरून येऊन मी जस्ट कपडे चेंज करून बसलेले आहे माझ्या घरच्या अवतारामध्ये. आणि जसं की आम्ही आज तुम्हाला व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही लेट नाईट शोचा प्लॅन केलेला आहे, मूवी जी आता मराठी रिलीज झाली आहे. सो आम्ही ती मूवी बघायला जाणार आहोत. पण चिन्मयचं ऑफिसचं काम अजून चालू आहे, त्याचं आज वर्क फ्रॉम होम होतं. सो त्याचं अजून ऑफिसचं काम चालू आहे. एकदा त्याचं ऑफिसचं काम झालं की आम्ही जेवून फ्रेशनअप होऊन वगैरे रेडी होऊन आम्ही मूवीसाठी जाऊ. आणि ॲक्च्युली आजचा जो ऑफिसचा दिवस होता ना, तो एकदम ओके होता. एवढा काय असं स्पेशल खास असं गेला नाही. नवीन वर्षाने नवीन गोल्स वगैरे कंपनीचे असल्यामुळे थोडं काम पण केलं आणि कामावरच आज पूर्ण दिवस गेलेला आहे. त्यामुळे मला आजचा दिवस पण समजला नाही की कसा गेला वगैरे. सो मी आता जस्ट थोडा वेळ चिल करत बसेल. आणि चिन्मयने माझ्यासाठी कोल्ड कॉफी बनवलेली आहे, जी चिन्मयची स्पेशालिटी आहे कॉफी बनवणं. एक तर हॉट कॉफी आणि कोल्ड कॉफी चिन्मय खूप उत्तम बनवतो. सो त्याने माझ्यासाठी आज कोल्ड कॉफी बनवली आहे ही. तर मी ती एन्जॉय करते आणि भेटू मूवी थिएटरमध्येच. आम्ही तुम्हाला डायरेक्ट क्लिप्स वगैरे शेअर करू आणि दाखवू की मूवी कसा होता आणि त्याचे रिव्ह्यूज पण शेअर करू. सो भेटू परत एकदा. सो फ्रेंड्स, इथे चिन्मय त्याचं ऑफिसचं काम करत बसलेलं आहे लॅपटॉपवरती. आणि एकदा त्याचं ऑफिसचं काम झालं की आम्ही डिनर करून मूवीसाठी निघू. आणि पॉसिबल होईल तेवढं मी मूवीचे क्लिप्स वगैरे शेअर करेल ह्या व्लॉगमध्ये. आणि आय डोंट नो कंटिन्यू करता येईल की नाही हा व्लॉग, बिकॉज लेट नाईट शो आहे त्यामुळे. नाही तर मग नेक्स्ट डेला आम्ही कंटिन्यू करू हा व्लॉग. सो फ्रेंड्स, फायनली आम्ही हा मूवी बघायला आलो आहोत. आणि जी आमची एक्साइटमेंट होती ह्या मूवीला घेऊन, खरंच अक्षरशः म्हणजे खूप छान वाटत आहे हा मूवी बघताना मूवी थिएटर्समध्ये. आणि ह्या मूवीमधलं माझं सगळ्यात फेवरेट सॉन्ग आहे स्वर्गात आकाशगंगा. आणि खूप छान डिरेक्ट केलेला आहे मूवी. ह्या मूवीमध्ये सिनेमॅटिक पण खूप छान आहे आणि सोशल मेसेज पण खूप छान दिलेला आहे. मी सगळ्यांना रिकमेंड करेल हा मूवी बघायला. सो प्लीज जाऊन तुम्ही हा मूवी बघा.
आता आमची मूवी बघून झाली आहे आणि छान होता मूवीचा एक्सपिरियन्स वगैरे. आणि आता आम्ही घरी चाललो आहे. खूप उशीर पण झालेला आहे. तुम्हाला दिसतच असेल की हा पूर्ण मॉल खाली झालेला आहे. सगळेजण घरी चाललेत हा लेट नाईट शो बघून. आणि एक्सपिरियन्स तर खूप छान होता. खरंच मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही पण लेट नाईट शो वगैरे कधीतरी असं एन्जॉय करा. आणि हा मूवी नक्की बघा. मूवी पण खूप छान होता. आणि मॉलमध्ये तर तुम्हाला दिसतच असेल खूप सन्नाटा आहे. सगळे घरी चालले. आणि रिकमेंड पण मी हेच करते की असे एक्सपिरियन्स घे जा. छान वाटतं एकदम. आणि मी हा व्लॉग उद्या कंटिन्यू करेल. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सेकंड डे ऑफ द सेम व्लॉग. आम्ही कालचाच व्लॉग कंटिन्यू करतो आहे. आणि सकाळी खूप उठायला उशीर झाला, कारण कालचा लेट नाईट शो बघून आम्हाला जवळपास 2-2:30 वाजले होते. एक्झॅक्ट टाईम नाही माहिती मला. आणि झोपेपर्यंत खूप उशीर झाला सगळं, म्हणजे फ्रेशन अप होईपर्यंत अँड ऑल. आणि सकाळी उठून मग आम्ही सगळं नाश्ता वगैरे करून आता आम्ही जेवून बसलो आहे. आणि बघू, आमचं आता ना थोडं कपडे घ्यायला जायचं थोडं प्लॅन आहे. शॉपिंग आहे. म्हणजे डेली वेअरसाठी आम्ही शॉपिंग करणार आहोत. आमचं लंच वगैरे करून झालं. ॲक्च्युली काल आम्हाला येईपर्यंत पण खूप लेट झाला, म्हणून आम्ही विचार केला की हा नेक्स्ट डेचा व्लॉग कंटिन्यू करू. आणि आम्ही इथे जवळपासच जाणार आहोत शॉपिंगला. मॅक्स किंवा झुडिओ वगैरेमध्ये आपण ट्राय करू, म्हणजे बघू काय आहेत ते वगैरे. तर तो शॉपिंगचा व्लॉग पण आम्ही तुम्हाला क्लिप्स थोडेसे शेअर वगैरे करू, ह्या व्लॉगमध्ये ॲड करू. आणि नेक्स्ट त्याच्या पुढे पण जे काय ॲक्टिव्हिटी आम्ही करू किंवा काय Routine कुठे असेल ते, रुटीन असेल हां. तेही शेअर करू आम्ही तुमच्यासोबत. सो भेटूया परत एकदा. डिसाईड होतं की नाही? तर इथे आता मी मॅक्समध्ये आली आहे. बघते काही चांगले भेटत आहेत. झुडिओमध्ये तर मला काय असं इंटरेस्टिंग वाटलं नाही, त्यामुळे आता मी मॅक्समध्ये ट्राय करत आहे. जर काही इंटरेस्टिंग असं काही भेटलं मला, टॉप्स वगैरे जे डेली यूजसाठी मी यूज करू शकेल असं. फ्रेंड्स, आता आम्ही घरी आलो आहोत शॉपिंग करून. आणि इथून फ्रेश होऊन आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं आहे, माझ्या रिलेटिव्सकडे. तर आय डोंट नो तिथे व्लॉग कंटिन्यू करायला भेटेल की नाही, म्हणून मी विचार केला की आजचा व्लॉग आम्ही इथेच एंड करू. पण व्लॉग एंड करण्याआधी मी तुम्हाला सांगेन की आम्ही जी शॉपिंग केली मॅक्स फॅशन आणि झुडिओमधून, तर झुडिओमध्ये मला एवढे काही कपडे आवडले नाही. म्हणजे तेच रिपीटेडमध्ये होते, म्हणून आम्ही तिथून फारसं काही घेतलं नाही. चिन्मयसाठी 1-2 गोष्टी घेतल्या आम्ही. आणि मॅक्स फॅशनमध्ये मला तिकडचे कपडे आवडतात, तर मी तिथून माझ्यासाठी 3-4 टॉप्स घेतले. आणि त्या 3-4 टॉप्समधले 2 टॉप मला खूप टाईमपासून घ्यायचे होते, तर मी ते फायनली घेतलेत. आणि छान आलेले आहे, छान आहे त्याचं फॅब्रिक वगैरे पण मला फार आवडले ते. आणि ॲक्च्युली आम्हाला आता निघायचं आहे. घाई पण होत आहे, बरीचशी कामं पण बाकी आहेत. पण निघायच्या आधी हा मुलगा इथे टाईमपास करत बसला चिन्मय, ॲज युजल. आय डोंट नो तो काम करतो आहे की लॅपटॉपवरती गेम खेळत बसला, आय डोंट नो. मी तुम्हाला दाखवते. तर हा इथं गेम खेळत बसला आहे का टाईमपास करतो माहिती नाही. आपल्याला जायचं आहे, निघायचं आहे. हां, निघूया ना. हां, तर आजचा व्लॉग हा आम्ही इथेच एंड करतो. तर तुम्ही प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला. तुमचे फीडबॅक्स आम्हाला हेल्प करतील इम्प्रूव्ह करायला आमचा व्लॉग. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आजचा व्लॉग कसा होता वगैरे. आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लाईफ विथ पुन्मय या यूट्यूब चॅनलवर.